महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे दरबार होत आहेत ते दरबार फक्त फोटो सेशनसाठी होत आहेत, लोकांना न्याय मिळत नाही, उद्धव साहेबांच्या लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून 8 तारखेला आम्ही तुमच्या माध्यमातून जे लोक आपल्याला अनेक वेळा जिल्हाधिकारी कार्यालयात दरबारात जातात, तो दरबारामुळे कुणाचा विकास होतोय हे माहीत नाही. कोल्हापुरात अनेक कोट्यवधी रुपयाची उड्डाणं झालेली आहेत शासनाच्या वतीनं, असं प्रत्येक वर्तमानपत्रात होती. विकास काही कोल्हापुरात दिसत नाहीये. फक्त निधीची चर्चा होती, विकासाची चर्चा होती. विकास कुठं जातोय आम्हाला माहीत नाही. त्याला सर्व स्तरावर उहापोह होण्यासाठी मी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आमच्या शिवसेना पदाधिकारी, सर्व नागरिकांना, सर्व बांधवांना, सर्व समाजातील सर्व लोकांना जे जे प्रश्न प्रलंबित आहेत, तुम्हाला न्याय मिळत नाही शासनाकडनं, शेतकरी असू दे, बेरोजगार असू दे, आणि सर्वच घटक कष्टकरी असू दे, त्या सर्वांनी ह्या जनता दरबारात येऊन सकाळी आपले जे अनेक वेळा तुम्ही गेलाय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, अनेक मंत्र्यांसमोर तुमच्या चर्चा झालेल्या आहेत, परंतु फक्त कागदी घोडं नाचवण्यापलीकडे तिथं काही होत नाही. अशा लोकांना न्याय देण्यासाठी हा जनता दरबार सगळ्या महाराष्ट्रात आयोजित केलेला आहे आणि तोच आपण 8 तारखेला कोल्हापूर आपण करतोय. आपण तुमच्या माध्यमातून तुम्ही तुमचं काम करताय, जोरात काम करताय, तुम्ही वाचा फोडताय, अन्यायविरुद्ध करताय, बटाविरुद्ध करताय, परंतु निर्णय होत नाही शेवटपर्यंत. आज बघितलं तर तुम्ही आपला जो सर्वांचा आपल्याला एक आधार आहे, सर्वसामान्य कुटुंबांना, गरिबांना, तो सरकारी दवाखाना काय झालंय सरकारी दवाखान्यात आपण वर्तमानपत्रात बघतोय आपण इथं, म्हणजे कोण विचारणारच नाही तो वादी. अशा पद्धतीचं सर्व जे आम्ही आमचं आहे, हा शासनाने जे आमचं आम्ही काय करल ते. डीपीडीसीमध्ये पैसे अनेक येत आहेत, परंतु प्लॅनिंगमध्ये कुठले काम करताय तुम्ही? लोकांना मूलभूत सुविधा मिळत आहेत का? रस्ते मिळत आहेत का? पाणी मिळत आहेत का? 100 कोटी रस्त्याचा शुभारंभ झाला, शुभारंभ झाल्यानंतर अजून रस्त्यावर डांबर पडलेलं दिसलं नाही. जर तुम्हाला आधी तुम्हाला युटिलिटी शिफ्टिंगचं काम करायचं होतं तर तुम्ही गडबड कशासाठी करताय? तिथं शुभारंभाचा कशाला फास्ट करताय, कशाला ईर्षा करताय एकमेकाच्या? तुमच्या ईर्षेमध्ये, तुमच्या ठेकेदाराच्या वादामध्ये कोल्हापूरकरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, कोल्हापूर लोकांचे पैसे वाया चाललेले आहेत. या सर्व गोष्टीचा त्यावेळी तिथं चर्चा होईल आणि न्याय देण्याचं काम 100% आमच्या अंबादास दानवे साहेब आणि आमचे पदाधिकारी भविष्यात आम्हाला जी दिशा देतील त्या पद्धतीने करतील. आज तुम्ही बघताय 5 ते 7 दिवस झाले धरणग्रस्त आमच्या इथं माता भगिनी रस्त्यावर बसलेले आहेत. तुम्ही सर्वांनी त्याला वाचा फोडलेली आहे. त्याच्या जागा आपण घेतल्या, 30 वर्ष झाली, आता 28-30 वर्ष झाली. तिथं धरणं झाली, पाणी साठलं, पाण्यात आम्हाला वीज मिळाली, ती लोक विस्थापित झाली आणि ती लोक आता त्यांची घरं गेलेली लोक, त्यांची दारं गेलेली लोक आज रस्त्यावर बसतात. त्यांना कोणी भेटून त्या न्याय देण्याचं काम करत नाही. आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही त्याला भेटलो, अंबादास दानवे साहेबांना आम्ही सगळ्यांच्या वतीने आम्ही विनंती करणार आहे